श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय. अधिक मास महात्म्य अध्याय 22. अधिक मासामध्ये दानधर्म करावा, पवित्र तीर्थस्नान करावं, दीपदान करावं. त्यामुळं पुण्यलाभ होतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु ज्याला अगदीच कठीण आहे, धकाधकीच्या जीवनामध्ये वेळ मिळाला नाही, तर अपरिहार्य कारणामुळं जर आपल्याला यापैकी काहीच पुण्यकर्म करायला शक्य झालं नाही, तर आपण काय करायचं? दिवसभरात जमेल तेवढं, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा भगवान विष्णूंचं, पुरुषोत्तम भगवान यांचं नामस्मरण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय या मंत्राचं शक्य होईल तेवढं पठन करा, श्रवण करा. श्री गणेशाय नमः. जय त्रिभुवनसुंदरी आदिमाये, वाग्देविके कमी मांदुसरत्नहृदये, तुझ विणरिता ठाव पाहे, नसे माये सर्वथा. तरी बैसून माझी ये जिव्हाग्री, ग्रंथ पाववा शेवटावरी. तरीच धन्य संसारी नाही तरी, वृथा वैखरी माझी हे. ऐका श्रोते भाविकजन, येथेची ग्राहिक कोण कोण, तयाने लाधले कोण. इतरा लाजिरवणे अभागिया, मलमास अति पावन. लक्ष्मी नारायण संवाद पूर्ण, भावे ऐकताच श्रवण. तो पावे सदन मोक्षाचे. माता लक्ष्मी भगवान विष्णूंना म्हणाल्या, कवन दाने कवन पुण्य जोडे, सार्थकता कैसे निघडे. हे वेगळाले फळ निवाडे, सांगावे रोकडे स्वामिया. कोणतं दान दिल्यानं कोणतं पुण्य प्राप्त होतं, हे कृपा करून स्वामी मला सांगावं, अशी माता लक्ष्मीने भगवान विष्णूंना विनंती केली. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, ऐक भामिनी चतुर देख, तुझे बोल तव परोपकारक. तरी दान फळ वेगळाले ऐक, या मलमासा निके अवधारी. सुवर्णदान शक्तीनुसार, द्विजाते देती जे देणार. तयावरी तुष्टे मी सर्वेश्वर, करी परिहार दरिद्राचा. तयाते दरिद्राची व्यथा, होऊ नेदी मी सर्वथा. अंती पाववी मोक्षपंथा, नव्हे अन्यथा हे वाणी. आता रौप्यदानाचे फळ, तेही ऐक हो सकळ. तेने तुष्टे जाश्व निळ, आणि सकळ पितृव्याजे. पोवळी अर्पिता पावे भुक्ती, मुक्ता फळे लाभे मुक्ती. एवं मुक्ती आणि सुक्ती, लाभरीती जाणपा. कांस्यपात्र अथवा ताम्रपात्र, विप्राते अर्चिता विचित्र. तरी भवानी सहित पंचवक्त, कृपा करी तयावरी. वस्त्रदाने संतुष्टे चंद्र, अपुपदाने पापसंहार. अन्नदाने सर्वेश्वर, तुष्टमान सर्वदा. उदकदान करिता जाण, संतुष्टमान तयावरुण. तयाने प्राप्त करी जीवन, होय अन्नरुद्धी ते. अन्नदान सर्वात सार, चाले सकळ व्यापार. क्षणभरी अन्न नसले जर, केवी व्यापार चालू शके. घृताचे दान विप्रा लागी देता, सूर्य संतुष्ट मान तयावरुता. नसे ताप ज्वराची वार्ता, अन्न शांतता तो करी. तिळपात्र दान करी जो नर, स्वर्गी सुखावती पितर. न बाधी तया शनिश्चर, पावे सत्वर रुद्र कैलासा. सप्तधान्य अर्पिता द्विजाते, तेणे पूजिले सप्त ऋषी ते. अरुंधती सहित याते, दंपत्य पूजा घडली पै. ऐसे नाना दानाचे प्रकार, सांगता वाढो पाहे विस्तार. परी किंचित गोदानाते तत्पर, होऊ न कथा विस्तारी जे. आणिक आठवले मज लागुनी, सच्छिद्र अनरसे दानी. त्रितीन दशक विप्रा लागोनी, प्रतिदिनी अर्पावे. संपूर्ण जया न घडे एक मास, तरी सायासे अर्पी पांच परवास. द्वादशी पौर्णिमा अमावस्येस, व्यतिपात आणि वैधृती. या अधिक मासामध्ये जर ब्राह्मण देवास सुवर्णाचं दान दिलं, तर त्या दात्याला दारिद्र्य कधीच येत नाही. आपल्यालाही माहिती आहे की आजच्या या काळामध्ये सोनं दान करणं जवळजवळ अशक्य आहे. हरकत नाही, आपल्याला यथाशक्ती जमल तेवढं दान करावं. गोदान म्हणजे गाईचं दान केलं, आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. गोदान शक्य नसेल, गाईचं जमेल तेव्हा पूजन करावं. ब्राह्मण देवाला जर तांब्याचं भांडं, दिवा किंवा पात्र दान दिलं, तर भगवान शिव पार्वती त्या भक्तावरती प्रसन्न होतात. वस्त्रदान केलं, चंद्र देवता प्रसन्न होतात. ब्राह्मण देवाला जर आपण शुद्ध तुपानं भरलेलं पात्र दान केलं, तर सूर्य भगवान यांची कृपा प्राप्त होते, ज्यामुळं आपली जी संतती आहेत, आपले मुलं आहेत, त्यांना दीर्घायुष्य प्राप्त होतं. तिळाचं दान केलं तर रुद्र लोकाची प्राप्ती होते. सप्तधान्याचं जर आपण दान केलं, तर सप्त ऋषींचं पूजन केल्याचं पुण्य मिळतं. अन्नदान केल्यानं पितर संतुष्ट होतात. अधिक मासाची ही पर्वणी लक्षात घेऊन
आपण जे काही दान कुणालाही आपण दान करीत असाल तर आपण हे दान भगवान पुरुषोत्तम यांनाच करीत आहोत अशी भावना मनात ठेवायची, ज्यामुळं ते दान सार्थक होतं आणि भगवान पुरुषोत्तम आपल्यावरती कृपा करतात. काही पाप असेल, काही ताप असतील, व्याधी असतील, रोग असतील, त्याचा नक्की क्षय होतो, त्याचा नाश होतो. आपल्या घरामध्ये सुख संपत्ती संततीची प्राप्ती होते. ज्या घरात अशा पद्धतीनं मनोभावे दानधर्म केला जातो त्या घरात दरिद्री कधीच येत नाही, अपमृत्यूची वार्ता कधीच येत नाही. आपल्या घरात सदैव आनंदाचं उत्साहाचं वातावरण असतं. प्रत्यक्ष भगवंत त्या ठिकाणी वास करतात. दानाचा महिमा सांगणारी एक कथा भगवान विष्णू माता लक्ष्मीला सांगू लागले. पूर्वी महिस्मृती नावाची एक प्रसिद्ध नगरी होती. त्या नगरीतील सर्व लोक धर्माचं आचरण करत होते, दान धर्म करत होते, पुण्यकर्म करीत होते. त्या गावातील जे ब्राह्मण होते ते वेदशास्त्र संपन्न होते, अध्यापन करत होते. अशा या नगरीमध्ये द्विज शर्मा नावाचा एक सात्विक ब्राह्मण राहत होता. त्याच्या पत्नीचं नाव भामिनी. भिक्षुकी करून भिक्षा मागून तो आपला उदरनिर्वाह करीत असे. त्याच्या घरी जर कुणी अतिथी आला तर तो कधीच विन्मुख जात नसे. सन्मानानं हा जो विप्र आहे द्विज शर्मा तो त्याचं स्वागत करी, त्याचं पूजन करी आणि त्याला भोजन देत असे. ऐसा तो सत्पात्र विप्रराणा, प्रसंगी अतित आलिया जाणा, ग्रही निपजेल जे अन्न, तया लागून अर्पितसे. ऐसे करिता बहुत काळवरी, तो कोणी एक ब्राह्मण पुत्र करी. फिरत फिरत तया नगरी, येऊन या राहिला. परी मध्यान्न काळींची वेळा, पोटा पाहिजे अन्नाचा गोळा. म्हणून या शोधित चालिला, ग्रामा माझी ते समयी. तव पुसतसे ग्रामस्थासी, कोण अन्न अर्पी पांथस्थासी. तयाने ग्रह दाखविता त्यासी, द्विजशर्मासी भेटला. म्हणे माध्यान्न समयी क्षुदित, समयी पातलो मी अतित. ऐसी कथांची विप्रमात, आला धावत द्विजशर्मा. बद्ध हस्ते नमिला ब्राह्मण, एरू काय बोले वचन. तोची श्लोक अवधारा पूर्ण, काय वचन बोलला. एकदा दुपारच्या वेळेला भर दुपारी एक ब्राह्मण, भुकेने व्याकुळ झालेला ब्राह्मण त्या नगरीमध्ये आला आणि मला कोण भिक्षा देईल असं त्याने गावातील लोकांना विचारलं. तेव्हा त्याला द्विजशर्माचं घर कोणीतरी दाखवलं. भुकेने व्याकुळ ब्राह्मण द्विजशर्माच्या दारात आला. त्याने त्याला नमस्कार केला आणि म्हणाला, विप्र उवाच, क्षुधानलेन तप्तानां विषवत्स कलार्चनम, अन्नाद्यौषध मात्राणां दातावश्यम भवेधुना. भुकेने व्याकुळ झालेला जो देह असतो त्यावर आपण कुठलाही उपचार केला तर तो विषासमान असतो. त्यावर एकच औषध आहे आणि ते म्हणजे अन्न. द्विजशर्मानं त्याला आपल्या घरामध्ये बोलावलं, आसन दिलं, आदरातिथ्य केलं, त्याला भोजन देऊन तृप्त केलं आणि आपण कोठून आला, आपला परिवाराविषयी मला सांगावं अशी विनंती त्याला केली. एरू म्हणे तीर्थ भ्रमण करीत, स्वयमी एकला फिरत. माता पिता बंधू दुहिता आप्त, पुत्र न कांता मज लागी. जरी माते अपंगालग्रही, तरी सेवा करुण मिराही. कदा वंचनात करुण देही, अंतर्नेदी विप्रराया. जाणूनी निर्मळ अंतरी, म्हणे स्वस्थ राहे माझे घरी. काही न सांगे चाकरी, पुत्रा परिवर्तावे. ठेवून घेतला तया लागून, नामतयाचे नारायण. सेवा करीन कंटाळे मन, पडिले कार्य संपादी. आधीच तीर्थवासी पवित्र, वरी ब्राह्मण तो अग्निहोत्र. निकपटे सेवा चित्र विचित्र, सेवी गात्रतयाचे. त्या ब्राह्मणानं सांगितलं की मला परिवार नाही, माता पिता बंधू कोणीच नाही. मी असंच तीर्थयात्रा करत असतो. मला तुमचा पुत्र समजा, तुमच्या घरी मला राहू द्या, मी तुमची मनोभावे सेवा करेल अशी विनंती त्यानं केली. त्याचं नाव नारायण होतं आणि द्विजशर्मानं देखील ते मान्य केलं. आता हा जो नारायण ब्राह्मण आहे तो द्विजशर्माच्या घरीच राहू लागला आणि मुलाप्रमाणे त्यांची सेवा करू लागला. द्विजशर्मा ब्राह्मण याला मूलबाळ नव्हतं. नारायण ब्राह्मणाचा पायगुण असा की त्याची जी म्हातारी बायको आहे तिला दिवस गेले, ती गरोदर होती. तव विप्रमणी बहुत हर्षला, म्हणे संतानन होते मजला. याचा पायगुण मज लाभला, गर्भ राहिला 60 वर्षी. ऐसे मानून या हर्षास, तव गर्भा आले पूर्ण दिवस. प्रसूत होता विप्र स्त्रियेस, पुत्र तेस पै झाला. मग तो विप्र आनंदे नाचे उडे, म्हणे पहा आश्चर्य केवडे. आजवरी न पाहिले निवाडे, पुत्र मुख जन्मवरी. म्हणून बहुत सोहळा करी, साहित्य मेळवाया परोपरी. परंतु दुसरे कोणी नाही घरी,
रक्षणद्वारी बैसावया. मग नारायणा ते म्हणे तेव्हा, द्वारी रक्षण बैसे सदैवा. मी जातो पारखे गावा, साहित्या लागुनी पै आता. द्विजशर्मा ब्राह्मणाची जी बायको होती तिचे दिवस भरताच तिला मुलगा झाला. ब्राह्मणाला अतिशय आनंद झाला. तो आनंदानं उत्साहानं नाचू लागला, कारण खूप दिवसानंतर वयाच्या 60व्या वर्षी त्याला मुलगा झाला होता आणि हा नक्कीच या नारायण ब्राह्मणाचाच पायगुण आहे असं त्यानं मानलं. द्विजशर्मा ब्राह्मणाची इच्छा झाली की काहीतरी मोठा सोहळा आपण या निमित्तानं करूया आणि म्हणून साहित्य आणण्यासाठी तो बाहेर जाऊ लागला. घरी कोणी नाही लक्ष देण्यासाठी, म्हणून नारायण ब्राह्मणाला त्याने सांगितलं की घरी लक्ष दे, मी या सोहळ्यासाठी साहित्य घेऊन येतो. 5व्या दिवशी सटवाई येईल, त्यावेळेला दारामध्ये बस आणि रक्षण कर असं सांगून द्विजशर्मा साहित्य आणण्यासाठी परगावी निघून गेला. रात्र झाली यामिनी 2, तव तो पंचमीचा दिवस लक्षून. देवी येती झाली चालून, पुत्राक्षरा लागी पाहावया. सुंदर दैदिप्यमान केवळ, परिधान वस्त्र केले सकळ. त्वरित निरखोनिया बाळ, माघारे तत्काळ परतली. इतके कृत्य ते क्षणी, नारायण देखुनी नयनी. हा तव पुण्यवंत प्राणी, झाले म्हणून दर्शन. पंचमीच्या दिवशी मध्यरात्री पुत्राक्षर बघण्यासाठी सटवाई चालून आली आणि बाळाला बघून तत्काळ ती माघारी फिरली. नारायण ब्राह्मणानं तिला बघितलं आणि तिला विचारलं, तू कोण आहेस आणि इथे कशासाठी आलीस? सांगितल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही. त्यावर सटवाई म्हणाली, तू पुण्यवान आहे म्हणून तुला माझं दर्शन झालं. मी यक्षिणी देवी आहे, मला सटवी असं म्हणतात. पुत्राक्षर बघण्यासाठी आम्ही येत असतो. ब्रह्मदेवानंच मला वरदान दिलं आहे, बाळाचं नशीब मी लिहित असते. त्यावर नारायणानं तिचे पाय धरले आणि म्हणाला की या बाळाच्या नशिबात काय आहे ते मला सांगावं. त्यावर सटवी म्हणाली, हा जो पुत्र आहे हा श्रीमंत असणार नाही, याच्या घरात धनधान्याची कमतरता असेल. याला मूल बाळ किंवा पत्नी, संसारिक सुख मिळणार नाही. हा ताक विक्री करून आपला उदरनिर्वाह करेल. मुलाचं असं भविष्य ऐकून नारायण ब्राह्मणाला दुःख झालं आणि तो म्हणाला, हे भगवंता, इतक्या दिवसानंतर या द्विजशर्मा ब्राह्मणाला तू हा पुत्र दिला आणि त्याच्या भाळी, त्याच्या नशिबी हे काय लिहून ठेवलं आहे? द्विजशर्मा ब्राह्मण जो सोहळा करण्यासाठी, साहित्य आणण्यासाठी आनंदानं बाहेर गेला आहे, त्यानं जर हे भविष्य ऐकलं तर तो तर आपला प्राणत्याग करेल. नारायण ब्राह्मणानं ही गोष्ट गुपित ठेवली. द्विजशर्मा साहित्य घेऊन घरी आला आणि त्यानं मोठा सोहळा केला. 12 दिनी जात कर्म, करिता झाला विप्रोत्तम. संभ्रमे ठेविले नाम, बहुत लळा पुत्रावरी. ऐसे लोटले बहुत दिन, तो पंचम वर्षी पुत्र निधान. वाढता झाला तो मागुतेन, कांता झाली प्रसूती. ते समयी कन्ये ते प्रसवली, देखून विप्र आनंद मेळी. म्हणे कृतकृत्य झालो ये काळी, झाले कुळी कन्यापुत्र. नारायण हा भाग्ये आगळा, याचा पाय गुण लाभला भला. ऐसे सौख्य मानिता झाला, परिचिंता नारायणा मानसी. म्हणे आता ही रक्षण पुढती, मी बैसेन द्वार दिशे प्रती. मागुती येता यक्षिणी सती, पुसेन तीज प्रतिवृत्तांतू. मुलाचं बारसं केलं, त्यानं त्याचं नाव संभ्रम असं ठेवलं. आपल्या मुलावरती त्याचं खूप प्रेम होतं, त्याचे त्याने खूप लाड केले. आणि काही दिवस झाल्यानंतर द्विजशर्माची पत्नी पुन्हा गर्भवती राहिली आणि तिला मुलगी झाली. द्विजशर्मा ब्राह्मणाचा आनंद गगनात मावेना की आपल्याला कन्यादान करण्याचं पुण्य आता प्राप्त झालं. आपल्या कुळी कन्येचा जन्म झाला. त्याच्या मनात आलं, हा या नारायण ब्राह्मणाचाच पायगुण आहे, ज्याच्या घरात येण्यानं आपल्याला मुलगा झाला आणि आता मुलगी देखील झाली. नारायण ब्राह्मणाच्या मनात मात्र चिंता होती. मागील वेळी 5व्या दिवशी सटवीने जसं त्या मुलाचं नशीब सांगितलं, यावेळीही मी असाच रक्षण करणार आणि सटवी आल्यानंतर या मुलीचं काय भविष्य सांगते हे मी ऐकणार, असा निश्चय त्याने केला. ऐसा निश्चय निजमनी केला, मागुती गुरु आज्ञेने रक्षण बैसला. तो 5वे दिनी यक्षिणी तेच वेळा, लक्षुण तत्काळ प्रगटली. अक्षरे निरखुन कन्येचे भाळी, निगती झाली ते क्षणी बाळी. तव येरे पदरी दृढ धरिली, नमस्कारी भावार्थे. म्हणे माते कृपा करुण मजसी, सांग कन्याक्षरे ती कैसी. एरी म्हणे वारंवार कापुससी, मूर्ख होसी रे ब्राह्मणा. एरू मागुता चरणी लागे, कृपा करुणी मजला सांगे. आनिकन मागे काही आंगे, जाण शुभांगे यक्षिणी. 5व्या दिवशी मध्यरात्री पुन्हा यक्षिणी आली. मुलीला पाहिलं, ती माघारी जाऊ लागली.
नारायण ब्राह्मणानं तिला विचारलं, या मुलीच्या भाळी काय लिहिलं आहे, कृपा करून मला सांगावं. मग यक्षिणी म्हणाली, मग भिडेस्तव यक्षिणी पाही, बोलती झाली ते समयी, म्हणे विवाह तव दैवी नाही, इचिया विप्रवर्या जाणपा, माता पिता आप्तवर्ग, न करिता हिचा संसर्ग, ही जार कर्मी विचरोन मार्ग, उदरनिर्वाहा ते करील, त्याहीवरी पूर्ण आयुषी, रोगव्याधी नाही शरीरासी, शतवर्षे इचिया कर्मासी, प्रवर्तती निश्चयेसी जाणपा, ऐसे वदोन ते वेळी, यक्षिणी देवी गुप्त झाली, ऐकून जीवी तळमळी, नारायण विप्रते वेळा. यक्षिणी म्हणाली, या मुलीच्या नशिबात विवाहसुख नाही, ही 100 वर्षे जगणार आहे. आईवडिलांचा आप्तवर्गाचा खूप कमी सहवास हिला लाभेल आणि वेश्या व्यवसाय करून ही आपला उदरनिर्वाह करेल. हे ऐकून नारायण ब्राह्मणाला अतिशय दुःख झालं. एवढ्या पवित्र, धार्मिक, सात्विक द्विजशर्मा ब्राह्मणाच्या नशिबी तू काय संतान दिली. त्याचा जीव तळमळू लागला. त्यानं ही गोष्ट देखील कोणालाच सांगितली नाही, गुप्त ठेवली. काही दिवसानंतर द्विजशर्मा ब्राह्मण मरण पावला. त्याची पत्नी त्याच्यासोबत सती गेली. या दोघांचं उत्तर कार्य नारायण ब्राह्मणानं पार पाडलं. आता आपलं इथं राहणं उचित नाही. हा पुत्र आणि ही कन्या या दोघांना त्याने ग्रामवासियांच्या स्वाधीन केलं. यांचा सांभाळ करावा, यांच्याकडे लक्ष द्यावं अशी विनंती केली आणि स्वतः तीर्थयात्रेसाठी निघाला. त्यावेळी ती कन्या आणि पुत्र खूप रडू लागली, शोक करू लागली. त्याच्या गळ्यात पडून रडू लागली. त्यांचं हे दुःख बघून गावातील जे लोक होते त्यांच्या देखील डोळ्यात अश्रू आले. आणि ही बालके आता कसे जगतील, उदरनिर्वाह कसे करतील. यांना आईवडील नाही, यांच्याकडे आता द्रव्य नाही, उदरनिर्वाहाचं साधन नाही. देवानं या लहान मुलांवर काय वेळ आणली असे सर्वजण म्हणू लागले. परंतु हेच नशीब असतं, जे ब्रह्मलिखित आहे ते आपण टाळू शकत नाही. आपल्या कर्माचे जे भोग आहेत ते आपल्याला भोगावेच लागतात. नारायण निघून गेल्यावरी, एक धेनू असे त्याचे घरी, तिची सेवा निरंतरी, विप्रकुमर करीतसे, जाऊन रानात पाही, तृण आणि तसे लवलाही, निज करे तिचा पैसा साचवी, क्रय विक्रय लावी तक्राते, भगिनी ते वय 5 वर्षी, आपण स्वये 10 वर्षा, परी उदरनिर्वाह परियेसी, उभयता सरसी लोटीत. मुलाचं वय 10 वर्ष होतं, त्या मुलीचं वय 5 वर्ष होतं. द्विजशर्माच्या घरी एक गाय होती. त्या गायीला रानातून तो चारा आणीत असे. तिच्या दुधाचं ताक करून त्याची विक्री करून हे दोघे आपला उदरनिर्वाह करू लागले. अशी 2 वर्ष लोटल्यानंतर एकदा काय झालं, एक वेश्या नदीच्या काठी आपल्या लवाजम्यासह उतरली. ती खूप श्रीमंत होती, अतिशय सुंदर होती, जणू काही एखादी अप्सराच आहे. तिच्या सेवेला दासदासी देखील होत्या. अशा वेश्येनं एक दिवस ब्राह्मणाची जी कन्या आहे तिला बघितलं आणि तिला विचारलं, मुली तू कोण आहेस, इतकी सुंदर आहेस आणि इतके फाटके कपडे का घातले आहेस, तुझ्यावर ही वेळ का आली, अशी दुर्दशा तुझी का झाली हे मला सांग. त्यावर ती मुलगी म्हणाली, माय बापे गेली मरून, एक बंधू तोही लहान, मी ब्रह्मकुमारी मतिहीन, दरिद्रे पूर्ण पीडिलेसे, ऐसे वर्तमान ऐकुनी, वेशा द्रवली अंतःकरणी, मग काही एक पदार्थ तिज लागुनी, दिधले काढून बक्षावया, पदार्थी भुलली विप्रकुमारी, मग तैसीच बसली रथावरी, वेशा निघून गेली सत्वरी, हे जगनेत्री पाहताती, परी कोणी न बोलती बोला, म्हणती कन्येचा पांग फिटला, न्यूनता नाही अन्न वस्त्राला, पुढे होणार आला कोण पाहे. तो एरीकडे विप्रकुमार ग्रही, तृण घेऊनी आला लवलाही, तो भगिनीनं देखे ग्रहाच्या ठाई, म्हणून पाही चहूकडे, भगिनीचा वृत्तांत ऐसा झाला, हे ठाऊके नसेची तयाला, मग ग्रामवासीये पाहिला, तयानी कथिला समाचार. त्या मुलीची करुण कहाणी ऐकली. वेशेनं तिला काही पदार्थ खायला दिले, जे खाल्ल्यानंतर ती मुलगी मोहित झाली आणि वेशेच्या रथात बसून तिच्याबरोबर निघून गेली. ग्रामवासियांनी हे सर्व बघितलं आणि या मुलीच्या नशिबी बहुतेक हेच होतं असं ते म्हणू लागली. इकडं तिचा भाऊ रानातून चारा घेऊन घरी आला. तो बघू लागला, आपल्या बहिणीला शोधू लागला. ग्रामवासियाकडून त्याला संपूर्ण वृत्तांत समजला. तो शोक करू लागला, रडू लागला. माता पितयांचे निधान, पदरी नाही काही धन, आम्ही उभयता बाळे दिन, अनाथ होऊनी पडलो असो, त्या माझी हा विगड पडिला, आता कोणी नसे की मजला, ऐसा विलाप करिता झाला, रडो लागला अट्टाहास्ये.
आधीच आईवडील गेले होते. आम्ही अनाथ बालके कसा तरी राहत होतो आणि आता माझी बहीणही गेली. मी एकटाच राहिलो. भगवंताला तो रडून रडून विनंती करू लागला. कर्माचा हिशोब असतो. कर्माचे भोग कुणाला चुकत नाही. तरी देखील धेनुसेवा केल्यानं, गायीची सेवा केल्यामुळं या बहीण भावाचा उद्धार कसा झाला ही कथा आपण पुढील अध्यायात बघणार आहोत. आता धेनुसेवा फळली कैसी, तेही श्रवण करा सावकाशी. मुक्ती झाली त्या उभयतांसी, ते सावकाश परिसिजे. इति श्री मलमाहात्म्य ग्रंथ पद्मपुराणींचे संमत मनोहर सुत विरचित 22तमोध्याय गोडहा. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय.